मित्रांनो नमस्कार. शेती एक शेती या आपल्या हक्काच्या चॅनलवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. मित्रांनो, बहुप्रतीक्षित आणि बहुचर्चित असलेली शेतकरी कर्जमाफीचा जो काही GR होता तर तो GR आला. कोण पात्र ठरणार कोण अपात्र ठरणार याचे निकषही त्या GRच्या माध्यमातून जाहीर झाले. पण आता प्रत्येक शेतकरी बांधवाला वेध लागलेला आहे, तो म्हणजे कर्जमाफीची रक्कम खात्यात कधी जमा होणार. आता याचा वेध याच्यासाठी लागला की जेणेकरून कर्जमाफीची रक्कम खात्यात जमा झालं, कर्ज नील झालं की नवीन पीक कर्ज आपल्याला त्या ठिकाणी मिळणार आहे आणि ती कधी मिळणार हा सुद्धा एक प्रश्न आहे. आणि नियमित कर्जदारांचे प्रोत्साहनपर अनुदान कधी येणार, ही संपूर्ण प्रक्रिया नेमकी कशी आहे, याचा संपूर्ण ऑनलाईन पद्धत नेमकी कशी असणार आहे, नवीन नियम आज आपण अगदी सोप्या भाषेत समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. शेतकरी मित्रांनो, ही संपूर्ण कर्जमाफीची जी काही प्रक्रिया आहे तर ती पूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने राबवली जाणार आहे. 2019च्या कर्जमाफीतील ज्या काही त्रुटी होत्या तर त्या दूर करून ही प्रक्रिया अधिक पारदर्शक करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातो. यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रत्येक वैयक्तिक शेतकऱ्याचा फार्मर ID तो अत्यंत महत्त्वाचा आणि बंधनकारक करण्यात आलेला आहे. मागील जानेवारी असेल, फेब्रुवारी किंवा मार्च महिन्यातच बँकांच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे जे काही फार्मर ID होते आणि जे काही आपलं आधार कार्ड आहे तर ते लिंक करण्याची प्रक्रिया करून घेण्यात आलेली होती. या डाटाबेसवरून किंवा या डाटावरून आता शेतकरी सध्या खातेधारक आहे का आणि त्याची जमीन नेमकी किती आहे याची पडताळणी या ठिकाणी केली जाते. सध्या सर्व बँकांमधील कर्ज खात्यांच्या ऑडिटची म्हणजेच तपासणीची प्रक्रिया या ठिकाणी वेगाने सुरू आहे. सहकार विभागाच्या माध्यमातून पुढील 15 दिवस हे ऑडिट चालणार आहे. यामध्ये हे कर्ज खाते वैयक्तिक शेतकऱ्यांचेच आहे ना याची खातरजमा केली जाते की कोणत्याही FPOचं किंवा इतर पदाधिकाऱ्यांचे खाते नसणार याची कडक तपासणी या ठिकाणी केली जाणार आहे. या तपासणीनंतर कर्जाच्या प्रकारानुसार तब्बल 5 ते 6 वेगवेगळ्या प्रकारच्या याद्या प्रकाशित केल्या जातील, कॅटेगराईज त्यांना केलं जाईल. जसं की अतिशय जुने थकबाकीदार असलेली कर्ज, त्यानंतर 2 लाखांपेक्षा जास्त रकमेचे कर्ज जे की OTS साठी पात्र आहे म्हणजेच वन टाईम सेटलमेंटसाठी पात्र आहेत. त्यानंतर 2 लाखाच्या आतील चालू थकबाकीदार शेतकरी बांधव, त्यानंतर 2019च्या कर्जमाफीतून काही कारणास्तव सुटलेले शेतकरी आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे नियमित कर्ज भरणारे शेतकरी ज्यांना प्रोत्साहनपर अनुदान मिळणार आहे. आता या वेगवेगळ्या याद्या तयार करून प्रत्येक बँकेला त्या ज्या काही आहेत तर त्या पाठवल्या जातील जेणेकरून बँका त्यांच्या कारवाई करणार आहेत. त्यानंतर बँकेमध्ये संबंधित शेतकऱ्यांची बायोमेट्रिक पद्धतीने आधार KYC केले जाईल, व्हेरिफिकेशन केलं जाईल, इथेंटिकेशन केलं जाईल. जसे प्रोत्साहनपर अनुदानासाठी आपण अंगठा लावून KYC केली होती अगदी तशाच पद्धतीने ही प्रक्रिया इथेही करावी आपल्याला लागणार आहे. KYC यशस्वी झाल्यावर प्रोत्साहन अनुदानाची रक्कम थेट शेतकऱ्याच्या खात्यात येईल आणि कर्जमाफीची रक्कम बँकेकडे वर्ग केली जाईल. साधारणपणे 20 जूनपर्यंत अंतर्गत ऑडिट जे काही आहे आणि याद्या अंतिम करण्याचे जे काही काम आहे तर ते पूर्ण होईल. त्यानंतर चालू असलेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीची आचारसंहिता संपताच या याद्या अधिकृतपणे प्रकाशित त्या ठिकाणी केल्या जातील. KYCची प्रक्रिया त्या ठिकाणी सुरू होईल. परंतु मित्रांनो, सध्या या कर्जमाफीच्या नियमांमध्ये काही सुधारणा करण्याची मागणी देखील या ठिकाणी लावून धरण्यात येते, मागणी केली जाते. या दरम्यान शासनाकडून कोणतेही शुद्धीपत्र किंवा नवीन बदल आले तर प्रक्रियेला थोडासा विलंब या ठिकाणी होऊ शकतो, तारखा मागपुढे होण्याची शक्यता आहे. तुर्तास तरी फार्मर ID आणि आधार KYCच्या माध्यमातून ही प्रक्रिया पुढे जाणार आहे. या योजनेच्या याद्या कधी येणार आणि पुढील प्रत्येक अपडेट आपण आपल्या चॅनलवरती वेळोवेळी घेऊन येत आहोत, घेऊन येत राहू आणि घेऊन येऊयात. यामुळे हा महत्त्वाचा व्हिडिओ इतर शेतकरी बांधवांना नक्की शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करून आपल्या कमेंट बॉक्समध्ये आम्हाला कळवायला विसरू नका की ही जी काही कर्जमाफीची प्रक्रिया आहे ही तुम्हाला सुलभ वाटते का जटिल वाटते, ऑफलाईन प्रक्रिया चांगली होती की ऑनलाईन चांगली पारदर्शक आहे, ह्या गोष्टी आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका. भेटूया नवीन माहितीसहित नवीन व्हिडिओसहित. तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो.